होते आणि आज आम्ही मुंबई टू मांडवा M2M फेरीने जातो आहे. ही नवीन रोरो सर्व्हिस खूप दिवसापासून चालू झाली आहे. आम्ही ऑनलाईन ऑलरेडी तिकीट काढलं होतं. रोरोमध्ये 3 प्रकारचे तिकीट्स मिळतात. सगळ्यात कमी ही 370 रुपीची आहे. सेकंड अप्पर डेक म्हणतात ती 500 रुपीची आहे. सगळ्यात वरची AC 1200ची आहे. आणि इथे सर्टन टाईम्सला रोरो सुटतात. तर आपण ऑनलाईन टायमिंग चेक करतो. सगळ्यात खालती इथे आपण आपले व्हेकल पार्क करू शकतो. त्याच्यानंतर वरती तिथे असं कॅफे आहे. वरती अप्पर डेक आहे. तर आपण वरती जाऊन पाहूया. मिडल डेकला आली आहे. त्यांनी असा बँड घालायला सांगितलं. ते चेक करतात आणि इथे बाहेरचं फुल अलाउड नाही आहे. पण जर आपण फुल परचेस करू शकतो. बऱ्यापैकी कॉस्टली आहे पण ठीक आहे. आपण इथे वेगळा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. आतमध्ये कॅफेमध्ये आली आहे. हा इथे असा कॅफे आहे जे आपण ऑर्डर करू शकतो. हा इथे असा मेनू चार्ट आहे. आज माझा अलिबागमधला दुसरा दिवस आहे आणि आज मी मापगाव गावामध्ये असणाऱ्या कणकेश्वर मंदिराला व्हिजिट करायला जाणार आहे. हे अलिबागपासून 13 किलोमीटरवर आहे. आम्ही आता अलिबागमधल्या मापगाव गावामध्ये आलो आहे आणि मापगाव गावामध्ये हे कणकेश्वर मंदिर आहे. इथे समोर माझ्या मागे गेट आहे. एंट्रन्स इथून चालू होतं आहे आणि आपल्याला चालत वरती जायचं. ते बाहेरच अशी पार्किंगला खूप सारी जागा आहे. चढायला सुरुवात केली आहे. जवळजवळ 600 पायऱ्या आहेत आणि हे 5000 फूट उंचावर आहे हे मंदिर. प्राचीन स्वयंभू मंदिर आहे. ॲक्च्युली या पायऱ्या आहेत त्या पूर्ण अशा चढामध्ये आहेत. त्याच्यामुळे चढताना खूप दम लागतो आहे. पण इकडचं व्ह्यू वगैरे छान आहे. खाली पाहू शकता तुम्ही. आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 175 पायऱ्या चढल्या. अजून 445 पायऱ्या चढायच्या आहेत आम्हाला. फायनली आता जवळजवळ 600 पायऱ्या चालल्यावर आम्हाला ऑलमोस्ट 1.5 तास लागला आणि आता ही मंदिराची कमान दिसते आहे मला. खूप उंचावर आहे बऱ्यापैकी मंदिर आणि इथल्या ह्या पायऱ्या अशा सपाट असल्यामुळे, अशा सपाट पायऱ्या असल्यामुळे 600 पायऱ्या पण खूप जास्त डिस्टन्स आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण एकदम सुंदर आहे. इथे जुना दगडी ब्रह्मकुंड आहे आणि इथून मला तिथे मंदिराचा कळस दिसतोय. फायनली मी मंदिराच्या इथे आम्ही सगळे आलेलो. जवळजवळ 600 पायऱ्या आहेत आणि आम्ही 10:30ला निघालेलो. त्याच्यामुळे थोडं ऊन होतं तर आम्हाला 1.5 तास लागला आणि माझ्या मागे इथे मंदिराचा कळस दिसतो. हे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि या मंदिराच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतींवर अनेक देवदेवतांची शिल्पे आहेत. त्याच्यानंतर या मंदिराच्या आतमध्ये 2 भाग आहेत, गाभारा आणि सभागृह. गाभाऱ्याच्या आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराच्या परिसरात दीपमाळ, पुष्करणी आणि अनेक छोटी मंदिरं पण आहेत.